आज गायींची कत्तल करणं सोपं नाही राहिलं. अहो रोज गोरक्षक हायवेला उभे राहतात रोज. मला तर नवल वाटतं गोसेवा करणाऱ्या पोरांचा आबा काय भेटतं त्यांना. त्यांना नारळ नाही, पाकिट नाही, शाल नाही, श्रीफळ नाही, भेटलीच तर अंगावर एखादी केस पडती त्यांच्या. पण रोज हायवेच्या कडेला उभं राहून एखादी गाडी टेकलेली दिसली की पोरांच्या लक्षात येतं याच्यात गोमांस असलं पाहिजे. पोरं म्हणतात गाडी बाजूला घ्या, आम्हाला तपासायचे. आज कसंही बेजार आहेत. सोपी नाही राहिली गो हत्या करणं. आता महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. मी तर सांगतोय बाबा त्या गोसेवकांना साथ द्या. आपल्याला राष्ट्र वाचवायचं असेल तर माझं प्रामाणिक मत आहे, हिंदुस्थानाच्या सीमेवर उभा राहून देशाचं रक्षण करणारा सैनिक जितका महत्वाचा आहे ना, तितकाच हिंदुस्थानातील हायवेवर उभा राहून गोरक्षण करणारा गोरक्षक पण महत्वाचा आहे. आपल्याला कळालं पाहिजे.